अजित पवार गटाचे आमदार इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. दत्तात्रय मामा भरणे. भरणेजी, अजित पवारांनीच पाठीमागे काही दिवसापूर्वी सांगितले की सेटिंग जागा ज्या आहेत म्हणजेच इंदापूरची जागा असेल ती माहितीची आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी असेल भाजप आहे. तर त्या जागेबद्दल त्यांनी सुतवाच केलेला आहे की जे सेटिंग आमदार आहेत त्यांनाच ही जागा मिळणार आहे. काय प्रतिक्रिया? आता मी हे तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय, परंतु मी तुम्हाला सांगतो, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी वरिष्ठांना मानणारा एक कार्यकर्ता आहे. ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला मदत केली, ज्यांनी आपल्याला राजकीय जीवनामध्ये मोठं केलं, त्यांचं ऋण व्यक्त करणारा एक मी कार्यकर्ता असल्यामुळं, तुम्ही आता दादांचा विषय सांगितला, शेवटी आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित प्रकारे मला तो मान्य असेल. आता हे तिकीट कोणाला, सेटिंगला कोणाला, हे ह्याच्या खोलात मी न जाता हे दोन नेते राज्यामध्ये जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल. शिवस्वराज्य यात्रा जी आहे शरदचंद्र पवार गटाची इंदापूरमध्ये उद्या येते. तुमची देखील जनस्वराज्य यात्रा जी आहे ती येणार आहे. अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि इंदापूरमध्येच ह्या दोन्ही रॅल्या किंवा हे जी स्वराज्य यात्रा आहे ते येत आहेत. नाही, कसं आहे, ही यात्रा खरं तर सगळीकडेच तुम्हाला माहिती आहे की ते फिरतायत. प्रत्येक पक्षाचे, पवारसाहेब गटाचे असतील, दादा गटाचे असतील, काँग्रेसचे असतील, बीजेपीचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, हे सगळ्याची यात्रा शेवटी प्रत्येक नेत्याला, प्रत्येक ह्याला वाटतं की विधानसभेमध्ये आपले आमदार जास्तीत जास्त असावे आणि हे असणं, त्यांचं असणं काय चुकीचं नाही. पण प्रत्येकजण अंदाज घेण्याचा प्रयत्न हा निश्चित प्रकारे करणारे. आणि ती यात्रा, आमची यात्रा ही 18 तारखेला इंदापूरला 4 वाजता येते. तिथं आल्यानंतर ते जो मालोजीराजांची गडी आणि पलीकडे आपला बाबांचा दर्गा आहे तिथं ते दर्शन घेतील. त्यानंतर इंद्रेश्वराच्या देवस्थान तिथं येऊन ते दर्शन घेतील आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने खूप मोठी योजना, लाडकी बहीण योजना ही केलेली आहे आणि लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यासाठी 18 तारखेला 4 वाजता मोठा कार्यक्रम इंदापूरमध्ये 4 वाजता होतोय. या निमित्तानं मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो की या यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग होऊन एक राज्य सरकार आपल्यासाठी काय करतंय आणि भविष्यामध्ये काय करणार आहे या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या यात्रेसाठी उपस्थित राहावं, महिला भगिनींनी उपस्थित राहावं, ही आपल्या माध्यमातून मी या सर्वांना विनंती करतो. महायुतीतीलच घटक पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे या ठिकाणी इच्छुक जरी असले तरी आता जागेचा तिढा जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील हे सोडवणार आहेत असं तुम्ही पाठीमागे देखील म्हणाला होता. पण आत्ताच्या घडीला विकास आघाडीची स्थापना गावोगावी करून या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते मोठ बांधतायत, याबद्दल आपलं काय मत आहे? मला वाटत नाही. कसं, शेवटी ही महायुती आहे आणि हर्षवर्धन पाटील हे राज्याचे जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळं मी जसं म्हटलं की त्यामुळं मी जसा निर्णय मला मान्य तसा निर्णय ते पण निश्चित प्रकारे मान्य करतील. हे कसं, शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षाला किंवा खालच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमचा नेता आमदार व्हावा आणि कुणी काय त्यांचं काय चुकीचं असं म्हणणं नाही. त्यामुळं त्यामध्ये शाखा उघडल्या किंवा काय उघडल्या तरी त्यात काय मला चुकीचं वाटत नाही. म्हणजे ते तुमच्या पुढे आव्हान उभा करतील का असं वाटतंय का? नाही, आव्हानाचा विषयच राहत नाही की मी. त्यामुळं ते आम्ही मगाशी सांगितलं की आम्ही दोघं पण दोघा नेत्यांचं आम्ही दोघांचं आम्ही ते जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही आम्ही मान्य करणार आहेत. त्यामुळे ते आव्हान वगैरे किंवा हे हा विषय राहणारच नाहीत. तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा तोच उल्लेख केला आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. जावेद मुलानी, जी 24 तास, इंदापूर.